एक मुद्दा, एक चर्चा किंवा एक आक्षेप असा अलीकडच्या काळामध्ये घेतला जातो की अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारची विधानं सत्तेमध्ये असणारे लोक करतायत, मग ती विधानं कुठलीही असतील, ती गीतेबद्दलचं विधान असेल, ते विधान नथुराम गोडसेंबद्दलचं असेल किंवा आणखी कुठलंही विधान असेल, ही सगळी जी विधानं सुरू आहेत त्याच्यामुळे आता एक प्रकारची चिंता व्यक्त होते आहे की नथुराम गोडसेबद्दल बरं बोलणं, त्याला देशभक्त म्हणणं, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. हे सगळं जे काही सुरू आहे तर याच्यामुळे काही एक धोका, कारण शेवटी असं आहे की मुख्य प्रवाहातला बहुसंख्य समाज किंवा त्या प्रकारे पूर्वी या प्रकारचा विचार मांडला जात असे पण तो बाजूला होता, आता हा विचार मुख्य प्रवाहामध्ये येतो आहे असं मानलं जातंय. याचा काही धोका वाटतो का? तुम्ही कसं बघता? मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो, मी याच चॅनलवर सांगितलं की जोपर्यंत भारतातले अशा गल्ल्या आणि असे मोहल्ले जास्त जिथे दंगे झाले कमी झाले आणि झालेले नाहीत अशा गल्ल्या जास्त आहेत, मोहल्ले जास्त आहेत, जिथं दंगे झाले अशी गावं त्यापेक्षा दंगे न झालेली गावं जास्त आहेत, तोपर्यंत इथल्या सेक्युलरिझमला काही धोका नाही असं माझं म्हणणं आहे. साक्षी महाराजांसारखे लोक किंवा गीतेच्या बद्दल जे काही बोललं जातंय आत्ता ते त्या आपल्या देशाला मध्ययुगात नेणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. ती धार्मिकता देशाला परवडत नाही. हा देश पुढे जातोय आणि त्यामुळे एका टप्प्यावरती ते सोडायलाच पाहिजे होतं देशाने, ते सोडलं. आज आलेलं सरकार सुद्धा नरेंद्र मोदींचं हे काही धार्मिक आधारावर लोकांनी मॅन्डेट दिलेलं नाही, ते सरकारने लक्षात ठेवले पाहिजे की हा काही धार्मिक गोष्टींवरती मॅन्डेट नसून हा विकासाला दिलेला जनादेश आहे. आणि त्यामुळे त्या तशा अर्थाने मोदींनी पण आज खुलासा केला की आम्ही काही असं बोलणार नाही किंवा काय जे काही ते त्यांनी त्यांच्या खासदारांना सांगितलेलं आहे. मुद्दा असा आहे की समजा मोदींमुळे या देशाला धर्मनिरपेक्षतेचा कधी नव्हता आणि काँग्रेसमुळे या देशाचं खरं म्हणजे तोही धर्मनिरपेक्षता टिकली असंही म्हणता येत नाही. त्याचं कारण असं की मुख्य जो प्रवाह आहे हा सेक्युलर आहे. या देशातला मुख्य प्रवाह हा ज्ञानेश्वर तुकारामांच्या परंपरेतला आहे, त्यामुळे तो सेक्युलर आहे आणि त्याला ती मानवता ती त्याच्या अंगीच आहे. धर्मनिरपेक्षता हाच मुख्य प्रवाह आहे असं विश्वंभर चौधरींचं म्हणणं आहे. बरोबर विश्वंभर चौधरी, मी तुमच्याकडे येणारच आहे. आपल्याकडे MIM चे आमदार इम्तियाज जलील आहेत. इम्तियाज, तुम्ही पत्रकार होता आणि आता राजकारणामध्ये स्थिर होत आहात, आमदार झालेले आहात. एक तुम्ही MIM चे आमदार आहात. एक प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे की मुळात भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य, बलस्थान जे आहे ते जर असेल तर धर्मनिरपेक्षता आहे. धर्मनिरपेक्षतेच्या अधिष्ठानावर भारतीय लोकशाही आणि राजकारण उभं आहे. अशा वेळी तुमचा पक्ष हा प्रामुख्यानं मुस्लिमांच्या हितरक्षणाची किंवा अशा प्रकारची भूमिका घेतो असं मानलं जातं आणि एका धर्माच्या पायावर उभा असणारा एक पक्ष, त्याला एवढ्या जागा मिळणं हा एक मोठा धोका आहे भारतीय लोकशाहीला, अशी भूमिका मांडली जाते. तुम्ही कसं बघता? संजय जी, ये बिल्कुल सही है कि पॉलिटिकली अगर देखा जाए तो मुसलमानों का रिप्रेजेंटेशन पूरे कंट्री में अगर आप देखेंगे तो आजादी के बाद से कम होता जा रहा था या पूरी तरह खत्म हो रहा था. और ये इसकी वजह ये थी कि जो जिस तरह का सेक्युलरिज्म का डेफिनेशन ये सिखाया जा रहा था देश में, कि सेक्युलरिज्म के नाम पे कांग्रेस वाले कहते थे कि हमें वोट दीजिएगा, अगर हमें नहीं देंगे तो आप कम्युनल हो जाएंगे. राष्ट्रवादी वाले यही कहते थे कि हमें वोट दीजिएगा, नहीं देंगे. तो हमने ये सही बात है कि मुसलमानों को भी हमने एक साथ लेके आए हैं, हम दलितों को भी एक साथ लेके आए हैं, हम पिछड़े वर्ग के लोगों को भी एक साथ लेके आए हैं, क्योंकि ये वो वर्ग है जिनकी आवाज कभी असेंबली या पार्लियामेंट में नहीं पहुंच रही थी. तो इसमें कोई बुराई नहीं है कि आप अगर अपने समाज को एकजुट करते हैं और उनकी आवाज असेंबली और पार्लियामेंट में पहुंचाते हैं तो इसमें कोई बुराई नहीं है. अगर यही काम आज कांग्रेस वाले करते, राष्ट्रवादी वाले करते या बीजेपी अगर करती, बीजेपी ने पूरे देश भर में टिकट दी लेकिन किसी भी एक भी मुस्लिम को वहां पर पार्लियामेंट के अंदर नहीं भेजा है, तो क्या ये सेक्युलरिज्म आपको एक्सेप्टेबल है कि आप इतना बड़ा जो माइनॉरिटी है, जो लार्जेस्ट माइनॉरिटी इन द कंट्री है, उनका एक भी रिप्रेजेंटेटिव पार्लियामेंट के अंदर नहीं जाता है, जो MLAs की स्ट्रेंथ है महाराष्ट्र के अंदर तो वो हर 5 साल के बाद घटती जा रही है. तो मेरे हिसाब से आप देश को नुकसान पहुंचा रहे हैं इस तरह का सेक्युलरिज्म को बढ़ावा देकर. मेरे हिसाब से अगर आप सभी लोगों को साथ लेकर जाएंगे, मैं तो ये कहता हूं कि हमने मुसलमानों के साथ दलितों को भी टिकट दिया था. यह अनफॉर्चुनेट बात है कि दलित समाज दलित कैंडिडेट्स के साथ नहीं गया, वरना दलित भी चुनकर आते. हम तो ये कहना चाहते हैं कि सिर्फ मुसलमान और दलित ही क्यों, क्रिश्चियन कम्युनिटी बहुत छोटी उसमें होगी, बहुत कम परसेंटेज होगा, लेकिन उनका भी एक रिप्रेजेंटेटिव आप भेजिए. माधव भंडारी, ठीक आहे, माधव भंडारींकडे मी जातोय आता. इम्तियाज, मी येतो तुमच्याकडे. तुमचा मुद्दा पोहोचला.
तुमचा मुद्दा पोहोचला इम्तियाजजी. माधव भंडारींकडे मी जातोय. माधव भंडारी, त्यांचं असं म्हणणं आहे की जर भारताच्या लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचा एकही मुस्लिम खासदार नसेल तर मग मुस्लिमांनी आपला एक वेगळा पक्ष स्थापन केला तर बिघडलं कुठं, हा त्यांचा एक मुद्दा आहे. दुसरा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे की आता योगी आदित्यनाथचं ट्विट आहे की मुस्लिमांना मारलं पेशावरमध्ये, तर भारतातल्या मीडियाला वाईट का वाटतं? या दोन्ही गोष्टीबद्दल मला तुमची प्रतिक्रिया विचारायची आहे, काय सांगाल? पहिली गोष्ट अशी आहे की MIM सारख्या पक्षाचा उदय होणं, जे आता इम्तियाजींनी सांगितलं, याला पूर्ण जबाबदार काँग्रेसचं राजकारण आहे. भारतीय जनता पार्टी ही या देशामध्ये केंद्रस्थानी आणि पूर्ण स्वतःच्या ताकदीवर सत्तेवर आज पहिल्यांदा आली आहे. पण भारतीय जनता पार्टीने नजमा हेपतुल्ला आहेत, शाहनवाज हुसेन आहेत, मुख्तार अब्बास नक्वी आहेत, यांना पक्षामध्ये आणि सरकारमध्ये महत्वाची स्थानं दिलेली आहेत. आणि मुळामध्ये भारतीय जनता पार्टीला या देशातल्या अल्पसंख्यांनी कधी आपल्या मानलंच नाही, आमच्याजवळ कधी आलेच नाहीत. आम्ही तर त्यांचे शत्रू असल्यासारखे ते वागतात. काँग्रेसने हे चित्र निर्माण केलं, त्यांनी ते स्वीकारलं. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी केवळ आमची एकट्याची नाहीये. हे चित्र बदलण्यासाठी दोन्ही संघटनांना, दोन्ही पक्षांना, दोन्ही समाजांना, म्हणजे विशेषतः अल्पसंख्याक समाजातल्या मुस्लिम समाजाला आपल्या पूर्वापार विचार पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. त्यांनी, आणि मला आनंद याचा आहे की आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फार मोठ्या प्रमाणावरती चांगल्या संख्येने मुस्लिम तरुण, मग तो गरीब असो किंवा मध्यमवर्ग श्रीमंत असो, आमच्याकडे यायला लागलेला आहे. तो संघटनेमध्ये सामील व्हायला लागला आणि ही प्रक्रिया जर याच पद्धतीने पुढे जात राहिली तर पुढच्या 10 वर्षामध्ये भारतातल्या राजकारणाचं चित्र फार वेगळं उभं राहिलेलं दिसेल. MIM सारखा पक्ष उभारण्यामध्ये मला काही गैर वाटत नाही, त्यांनी काही वावगं केलं असंही मला वाटत नाही. जोपर्यंत ते भारतीय घटनेच्या चौकटीत राहून राजकारण करतायत, भारतीय घटनेच्या चौकटीत राहून काम करतायत, तोपर्यंत त्यांना काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा पद्धतीने जाती धर्माच्या आधारावर काही यापूर्वी पक्ष उभे राहिले नाहीत का? बहुजन समाज पार्टी राहिली, मुलायम सिंग यादवांचं समाजवादी पार्टी हे का यादव समाजाचीच होती, लालू प्रसादांचं राजकारण हे यादव समाजाचं होतं. तर मग MIMने राजकारण केलं तर त्याच्यामध्ये काही गैर वाटण्यासारखं काही नाही. मला स्वतःला त्याच्यामध्ये फार वावगं वाटत नाही. आपण जो दुसरा प्रश्न विचारला योगी आदित्यनाथचा, त्यांनी नेमकं कुठल्या संदर्भात काय विधान केलं मला माहिती नाहीये. पण अशा तऱ्हेची अतिरेकी विधानं कुठल्याही समाजातल्या लोकांनी लहान मुलांची कत्तल करणं हे संवेदनाशील माणसाला कधी मान्य होणारं नाही, सहन होणारं नाही. आणि ह्या भारतातला माझ्या सकट बहुसंख्य समाज, फार मोठा समाज हा संवेदनाशील आहे. बरोबर. माधव भंडारी, मी तुमच्याकडे येतो. विद्या चव्हाण, बरोबर, येतो मी. विद्या चव्हाण, माधव भंडारी असं म्हणतात की तुम्ही लोकांनी अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं की भारतीय जनता पक्ष हा मुस्लिमांचा शत्रू आहे. याच्यावर तुमचं काय उत्तर आहे हे मला जाणून घ्यायचं आहे, पण आता मी घेतो एक छोटासा ब्रेक.